त्या सप्त लोकांपैकी सुतल लोकांमध्ये तू जाऊन राहा, कारण सुतल लोक हा स्वर्गापेक्षा सुंदर आहे. म्हणजे पाताळात गेलं म्हणजे काय वाईट नाहीये, पाताळ लोक पण अतिशय सुंदर आहे. मग त्या सुतल भागामध्ये स्वर्गासारखंच हुबेहूब किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असलेलं हे सुतल लोक भगवंतांनी त्याला दिलेलं आहे. आणि जा म्हणे, तू तिथे जाऊन तुझं राज्य कर, मी तुझ्या दारावर द्वारपाल म्हणून उभा राहतो. भगवंताने जेव्हा ना असे खूप भक्तांमध्ये प्रेमाने त्याच्याशी बोलतात ना, तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. ठीक आहे, आता हा बळीराजा सुतल भागामध्ये गेलेला आहे. सुंदर छान त्याचा राज्यकारभार चाललेला आहे आणि द्वारपाल म्हणून आपले भगवंत तिथे उभे आहेत. इकडे लक्ष्मी माता वाट बघते की अजून हे आमचे आले का नाही आहेत विष्णू भगवंत. आणि मग विष्णू भगवंत येत नाहीत म्हणून तिने आपल्या नारद मुनींना विचारलंय की अहो तुम्ही पाहिलंय का यांना, खूप दिवस झाले कुठे गेलेत काय कळतच नाहीत. नारद मुनी म्हणतात अहो तुम्हाला नाही माहिती, त्यांना मोठं पॅकेज मिळालंय, चांगली नोकरी लागली म्हणे. गमतीने सांगायचं. काय झालं म्हणे, कुठे गेलेत? अहो ते द्वारपालाची नोकरी करतायत बळीराजाच्या दरबारामध्ये. आपल्या भक्तासाठी तुमचे भगवंत काय करतील आणि काय नाही करतील, आता तुम्हीच परत आणा, कसं आणायचं ते. माता लक्ष्मी गेलीये बळीराजाकडे आणि बळीराजाला सांगते. बळीराजाने सगळं आदरातिथ्य केलं वगैरे. लक्ष्मी देवीने यावेळेला काय केलेलं माहितीये, सुतल लोकांमध्ये गेले तेव्हा एक रक्षासूत्र घेऊन गेले आणि बळीजवळ बसल्यानंतर सांगितलं मी लक्ष्मी आहे म्हणून. बळीने आदर सत्कार केलाय आणि ते रक्षासूत्र जे आहे ते तिने बळीच्या हाताला बांधलंय. आणि बळीराजा विचारतोय की या रक्षासूत्राच्या बदल्यात तुला काय हवंय. आता हे रक्षासूत्र म्हणजे आपण जो सण साजरा करतो रक्षाबंधन,